लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात नंदिनी, काव्या, पार्थ आणि जीवापासून होते, ज्यामध्ये ते चौघेही वाढदिवस साजरा करण्यासाठी पनवेलच्या फार्म हाऊसला जातात. प्रवासात मस्ती करणारा जीवा आज कसा शांत आहे असं पार्थ जीवाला विचारतो, पण तो ठीक आहे असं म्हणत शांत बसतो. मिथुन भाऊंना जर सत्य समजलं तर काय होईल या विचाराने जीवा खूप घाबरलेला असतो. एकीकडे मिथुन फार्म हाऊसवर पोहोचतो आणि साफसफाई करण्यास सुरुवात करतो. तितक्यात मालिनी त्याला फोन करून सांगते की मुलं आत्ताच निघाली आहेत, थोड्याच वेळात पोहोचतील. हे ऐकून मिथुन फटाफट घराची साफसफाई करून जीवाच्या रूम मध्ये जातो आणि रूम मध्ये त्याला काव्य आणि जीवाचे फोटो दिसतात, ज्याने मिथुनला कळतं की जीवा आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम आहे. तेवढ्यात जीवा देखील तिथे येतो आणि त्याचबरोबर नंदिनी, काव्य आणि पार्थ देखील रूम मध्ये पोहोचतात आणि त्यांनाही कळतं की जीवा आणि काव्या एकमेकांवर प्रेम करतात. हे सत्य समजल्यावर नंदिनी फारच दुखावते, पण खरं तर हे सगळं जीवाने स्वप्नात पाहिलेलं असतं, ज्याने त्याला अजूनच घाम फुटतो. तर उद्याच्या भागात नंदिनी आणि पार्थच्या समोर संपूर्ण सत्य आल्यावर जीवा काय करेल हे पाहण्यासाठी आणि मालिकेच्या अशाच खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठीला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.